मेहकर माहेश्वरी समाजाचा सामाजिक उपक्रम. पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण. आपण पाहत आहात विदर्भ रिचेस, सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत माहेश्वरी समाजाच्या वतीने मेहकर येथील पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष उदयभाऊ सोनी, डॉक्टर सुभाष लोहिया, तालुका अध्यक्ष डॉक्टर सुभाष भूतडा, शहर अध्यक्ष कमलेश राठी, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर गोविंद झवर, डॉक्टर पवन मंत्री, ॲडव्होकेट राठी सोनू लाहोटी यांच्यासह समाजबांधव, पोलीस कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारची झाडे लावली. भविष्यात हरित व स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज, सदैव आपल्यासोबत. मेहकर माहेश्वरी समाज, महेश समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमी दिनांक 23/6/2026 आहे. त्यानिमित्तानं आज वृक्षारोपणाचा कार्यक्रमासाठी मेहकर शहरातील सर्व माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी आले होते. सोबत माहेश्वरी समाजाचे जिल्हा अध्यक्ष मान्य श्री उदयजी सोनी हे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतच तालुका अध्यक्ष डॉक्टर सुभाषजी भुतडा हे आहेत. त्यांच्यासोबतच शहर अध्यक्ष कमलेश राठी हे आहेत. खरं पाहिलं तर आज आता आलेवार सर यांच्या हस्ते आम्ही इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. माहेश्वरी समाजाबद्दल बोलायचं झालं तर माहेश्वरी समाज ज्या ठिकाणी पानपोई आहे तिथे माहेश्वरी समाज आहे. जिथे धर्माचं काम आहे तिथे माहेश्वरी समाज आहे. जिथे गोरक्षण असेल किंवा जिथे पानपोईचं काम असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, समाज हा छोटा आहे तरी देखील रक्तदान काल आम्ही कार्यक्रम घेतला. पुढे वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल तरी माहेश्वरी समाज आहे. कुठे काल आम्ही आमच्या महिला मंडळांनी 50 ते 60 गरजू महिलांना बालाजी मंदिरामध्ये त्यांना संसार उपयोगी कपडे, भांडे देऊन महेश नवमी साजरी केली. माहेश्वरी समाज हा ज्यावेळेस त्याची कोणची गोष्ट साजरी करतो तर तो स्वतःसाठी न करता समाजासाठी काय करता येईल, आणि विशेष म्हणजे माहेश्वरी समाजासाठी नव्हे तर या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समाजाला आम्ही काय देऊ शकतो याचं काम करतो. प्रत्येक ठिकाणी हा माहेश्वरी समाज आहे, पण एका ठिकाणीच माहेश्वरी समाज दिसत नाही, आणि ते म्हणजे पोलीस स्टेशन, की त्यांच्या रेकॉर्डला माहेश्वरी समाज नसतो. पण आज आलेवार साहेबांनी आम्हाला इथं बोलावलंच, पण त्या चांगल्या कामासाठी बोलावलं, वृक्षारोपणासाठी बोलावलं, आणि त्यांनी ग्वाही दिली आहे की तुम्ही लावलेली झाडं ही झाडं नसून तुमच्या विचाराची झाडं आहेत, आणि तुमचे विचार या पोलीस स्टेशनमध्ये रुजवल्याशिवाय राहणार नाहीत. आलेवार साहेब, त्यांचे सर्व इथले सहकारी मंडळी यांनी आम्हाला सहकार्य दिलं, त्याबद्दल या पोलीस स्टेशनचे आम्ही आभार मानतो. आणि परत एकदा महेश नवमीच्या सर्व लोकांना शुभेच्छा देत माझ्या शब्दाला विराम देतो. माहेश्वरी समाजानं हा जो स्तुत्य उपक्रम राबवला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशनच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो, आणि सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारचे सर्जनशील कार्यक्रम आपण जयंती किंवा उत्सव साजरा करण्यामागचा जो हेतू असतो, ज्या महापुरुषांची जयंती आपण साजरी करतो त्या महापुरुषांना आपल्या समाजाप्रती जे काही केलेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे आपण कार्यक्रम साजरे करत असतो. आणि असे कार्यक्रम साजरे करण्यासाठी अशा प्रकारचे वृक्षारोपण, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदान किंवा गरजू विद्यार्थ्यांना, गरजू समाजातील लोकांना यांना जे काही उपयोगी वस्तू आहेत त्या वाटप करून, मदत करून अशा प्रकारच्या जयंत्या किंवा उत्सव साजरे करणे यातच आजच्या सध्या काळाची गरज आहे, आणि त्याचा पायंडा माहेश्वरी समाजातर्फे घालून दिला जात आहे. सर्वांनी या कृतीचं अनुकरण करावं. वृक्षारोपण काळाची गरज आहे. आपण यावर्षी बघितलेलं आहे, उन्हाचा पारा जवळपास 50 अंशाच्या जवळपास गेलेला होता, आणि तो जर आपल्याला टाळायचा असेल, भविष्यातील आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना, बाळांना जर एक उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल किंवा उज्ज्वल वातावरण जर त्यांना निर्माण करून द्यायचं असेल तर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं इतर जणांनी सुद्धा अनुकरण करावं व आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला एक बळकटी द्यावी असे मी परत एकदा आवाहन करतो. धन्यवाद.
इथे पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम महेश नवमीनिमित्त घेण्यात आला. यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा ठाणेदार आलेवार साहेब यांचा होता. केवळ त्यांना आम्ही एका म्हणजे फक्त एवढाच विषय काढला, साहेब इथे आपल्याला काय करता येईल, तर साहेबांनी सांगितलं तुम्ही म्हणसाल ते करून टाकू. त्यामुळे वृक्षारोपणाचा कार्यक्रम खरा तर झाला, त्याला निमित्त आलेवार साहेब आहेत आणि त्यांनी त्याप्रमाणे हिरवी झेंडी दिली म्हणून एवढा व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. त्यामुळे मी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तसेच ठाणेदार साहेब आलेवार साहेब यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. ठीक आहे.